माय यूट्यूब चॅनल. तर खूप दिवसानंतर ना मी आपल्या ब्लॉगिंग चॅनलवरती परत आलेली आहे. आणि खूप दिवस झाले स्टडीच्या प्रेशरमुळं मी व्लॉग्सवर काढू शकले नाही, अपलोड नाही करू शकले. पण इथून पुढं मी नक्कीच कॉन्स्टंट राहणार आहे आणि रील्स, व्हिडिओज, शॉर्ट्स सगळं तुम्हाला भेटणार आहे आणि खूप मजेदार कॉन्टेंट येणार आहे आता. सो सबस्क्राईब, लाईक, शेअर जर केलं नसेल तर पटकन करा. आणि आजचा ब्लॉग पण खूप इंटरेस्टिंग असणार आहे. हा लाईक नॉर्मल ब्लॉग नाही आहे, हा एक ट्रॅव्हल ब्लॉग पण नाही आहे, पण हा असणार आहे एक कुकिंग ब्लॉग. आणि मी करणार आहे काहीतरी कुक, आणि ते काहीतरी तुम्हाला व्हिडिओमध्ये कळेलच. तर टाईम वेस्ट नको करता, आता पटकन जाऊया. सो गाईज, आय एम इन साईड द किचन आणि आज मी बनवतीये लिट्टी चोखा. तर इथे आहे माझ्याकडे पोटॅटोज, टमेटोज, ब्रिंजल, भरते का बैंगन, आणि इथे आहे लिट्टीसाठी पीठ. आणि पुढचं बाकीचं जे जे लागणार आहे ते आपण जसंच बनवूया तसं आपण बघूया. ठीक आहे, सुरू करूया. सो गाईज, आत्तासाठी आपण ह्याला साईडला ठेवूया. आपण आता ह्याचं काम करून घेऊ. सो पहिला तेल लावून घेऊया, सो ते खूप व्यवस्थितपणे भाजतील. सो हे 2 मी घेतलेले आहेत, 2 टमॅटोज घेतलेले आहेत आणि 2च आपण ऑनियन्स घेणार. ऑनियन्स तुम्ही जास्त पण टाकू शकता. आय गेस आय विल पुट 3. सो आफ्टर दिस एक गॅस पे एक ही आहे का, तर दुसऱ्या गॅस पे दुसरा रख देते. इधर से इथे एक आणि इथे आपण टोमॅटोज ठेवलेले आहेत. जरा फक्त थोडंसं सेंटरला करूया आणि व्यवस्थित मऊ द्यायचं आहे तिन्हीला. आणि जोपर्यंत हे होतं तोपर्यंत आपण इथे पोटॅटोज पील करून घेऊया. इथे आपण घेतलेलं तर मिक्सरमध्ये आहे कोथिंबीर आणि पुदिना. आपण टाकूया याच्यामध्ये 2 मिरची, थोडंसं आलं आणि एक थोडं लिंबू टाकणार आहे आपण, पण आपण नंतर न टाकूया ते. आता आपण ह्याला ग्राइंड करून घेऊ. सो गाईज, इथे आपली चटणी रेडी आहे. आता आपण याच्यामध्ये फक्त थोडंसं लेमन जे आहे ते स्क्वीज करून घेऊया. आपण त्याला साईडला ठेवून देऊया आणि आपण आता हे पील करून घेऊ, कारण हे थंड झालेलं आहे आता. आपण आता हे 3 ऑनियन्स कट करून घेऊया आणि ह्याला आपण स्मॅश पण करून घेणार आहोत. आपले ऑनियन्स कट करून झालेले आहेत आणि आपण आता थोडी 3 मिरची कट करून घेणार आहोत. आणि लसूणला पण आपण खूप बारीक बारीक चॉप करायचं आहे. दिस इज द मॅशर आय हॅव. आणि आता आपण हे ॲड करूया याच्यामध्ये. आणि मिरची आणि कांदा आपला खूप फाईन चॉप. सो माझ्याकडे इथे मस्टर्ड ऑइल नाही आहे, सो मी जे आहे थोडंसं आपलं नॉर्मल ऑइल जे पण आहे ते मी ॲड करते याच्यामध्ये. सो इथे मी मीठ, लाल चटणी आणि घरी बनवलेला गरम मसाला घेतलेला आहे. तुम्ही म्हणजे टेस्टनुसार, स्पाइस लेवलनुसार तुम्ही घेऊ शकता. आणि आपण ह्याच्यामध्ये ॲड करूया. गिव्ह इट अ गुड मिक्स. माझ्याकडे हा लोणचं आहे, आंब्याचं लोणचं आहे, कैरीचं लोणचं आहे. सॉरी, डब्यावरती नका जाऊ, जस्ट इंडियन थिंग. डबा वेगळा आहे, लोणचं वेगळं आहे, पण हे पण आपण याच्यात ॲड करूया. सो आपला चोखा रेडी आहे. आता आपण लिट्टीची तयारी करूया. सो आता आपण बनवतोय लिट्टी. इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मळलेलं, आणि इथे पॅन ठेवलेलं आहे मी, आणि हे आहे तूप. प्युअर घी में बनेगी आज लिट्टी. आपण जरा लिट्टीला ना फ्लिप करत राहूया, सो दॅट ती खाली लागणार नाही आणि आपल्याला झाकून ठेवायचं आहे. सो आपली लिट्टी रेडी आहे. ही तर लिट्टी रेडी आहे, हे चोखा आणि हे चटणी. सो आता मी इथे तुम्हाला प्लेटिंग करून दाखवते.
आपण ह्याला असं मधून क्रॅक करूया. पण याच्यामध्ये मस्त असं तूप टाकूया. हे आपलं लिट्टी आणि चोखा रेडी आहे. सो गाईज, हा होता माझा आजचा लिट्टी चोखा मेकिंग व्हिडिओ. तुम्हाला हा कसा वाटला मला कमेंट करून सांगा. आणि जर लाईक शेअर सबस्क्राईब नसेल केलं तर लवकर जाऊन करा, कारण खूप मस्त मस्त व्हिडिओज येणार आहेत. आणि नोटिफिकेशनचे बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका. थँक्यू, बाय बाय.